हां चला. मी डॉक्टर डी एम आखाडे. नमस्कार. मी अध्यक्ष मातोश्री कुंताबाई आखाडे बौद्धिशी संस्था धुळे. अप्पर तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व मातोश्री कुंताबाई आखाडे बौद्धिशी संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने तसंच आपला जो ज्येष्ठ नागरिक संघ आहे संध्याच्या आहे यांच्या संयुक्त उपक्रमाने मी साहेबांना फोन केला आणि त्यांनी मला लागलीच होता छोटा का असेल ना पण आपण हा कार्यक्रम आयोजित केला याच्यासाठी तुमचं मी उद्यापासून संस्थेच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने आभार मानतो. आजच्या कार्यक्रमात खास नियोजन असं की 20 तारखेला आपल्याकडे लोकसभेसाठी मतदान होतं ते आपण सगळे जाणतात. पण मागच्या लोकसभेच्या वेळेस धुळे विधानसभा क्षेत्रामध्ये अगदी 58 ते काही ठिकाणी 49% आतच मतदान झालं आणि त्यामुळे प्रशासनाने यावेळी खास काळजी आणि खबरदारी म्हणून ज्या संस्था नावारूपाला आहेत त्यांचं काम चालू आहे त्यांचं प्रशासनामध्ये येणं जाणं आहे अशा नामांकित संस्थांना माननीय जिल्हाधिकारी यांनी आमंत्रित केलं आणि आम्हाला आदेश दिले की स्वयंसेवी संस्थांनी या मतदान जनजागृती कार्यक्रमात प्रशासनाला मदत करावी. आम्ही निवडक 5-7 संस्था हे वेगवेगळ्या मी वृद्धांवर काम करतोय, कोणी तरुणांवर काम करतोय, कोणी तरुणींना जागृती करण्याचं काम करतोय, असे वेगवेगळ्या विषयांवर हे काम सुरू आहे. तर हे काम करत असताना मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो. आतापर्यंत मी 8 ठिकाणी असे कार्यक्रम चांगल्या मोठ्या प्रमाणात आयोजित केले. इथं महिलांचाही सहभाग उत्स्फूर्त होता आणि ज्येष्ठ लोकांचाही सहभाग उत्स्फूर्त होता. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपण सगळे जागृत आहात, जाणकार आहात, अनुभवी आहात, मोठमोठ्या उच्च पदावर आपण काम केलं असेल, आताही सामाजिक काम करत असतात. पण तरी आपल्याला भारतीय संविधानाने ज्या काही कानून दिलेले बंधने जे काही आपल्याला जबाबदारी की आपण जागरूक मतदार म्हणून आपण मतदानाला गेलं पाहिजे. आपण कोणाला मतदान करायचं त्याचा वैयक्तिक अधिकार आहे त्याच्यात आपल्याला पडायचं. पण आपल्या प्रभागात आपल्या बूथवर आपल्या बूथवर मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने मतदानाला जावं असं मी जिल्हा अधिकारी साहेब धुळे व अप्पर तहसील कार्यालय धुळे यांच्या वतीने व संस्थेच्या वतीने आपण विनंती करतो. नमस्कार. आपण उभं राहायचे, आपण एक प्रतिज्ञा घेऊन या आणि मग आपण आपल्या कामाला मोबाईल